गाइस स्क्रीनवरती तुम्हाला 3 सेंटेन्स दिसत आहेत. पहिलं सेंटेन्स आहे टेबल साफ कर. सेकंड आहे कृपया शांत बसा. आणि थर्ड आहे तिथे जाऊ नकोस. हे तिन्ही जे सेंटेन्स आहेत 3 प्रकारचे सेंटेन्स आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या सिच्युएशनला यूज केले जातात. अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलायची कशी आणि ट्रान्सलेट कशी करायची हे आपण बघणार आहोत. आता आपण पहिलं सेंटेन्स बघूया. टेबल साफ कर. अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. कारण यामध्ये तुम्ही काहीतरी कोणाला सांगितलेलं असतं, म्हणजे इथे काय केलेलं असते, तुम्ही आज्ञा केलेली असते की बाबा ते हे काम तू कर म्हणून. अशा प्रकारच्या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, हे तुम्हाला माहीत असेल. अशी सेंटेन्स ट्रान्सलेट करताना तुम्हाला एक ट्रिकचा यूज करायचा आहे. ट्रिक अगदी इझी आहे, ती बघा काय. अशी जी सेंटेन्स असतात ती सेंटेन्स फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पाठीमागून पुढे ट्रान्सलेट करत यायचं आहे. कशा प्रकारे बघा आता हे टेबल साफ कर हे जे सेंटेन्स आहे याच्या पाठीमागून आपल्याला पुढे असं याला ट्रान्सलेट करत यायचं आहे. म्हणजे कसं बघा, साफ करणे हा एक वर्ड आहे आणि टेबल हा एक वर्ड आहे, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, साफ करणे हे पहिल्यांदा लिहायचं आहे आणि टेबल त्याच्यानंतर लिहायचं आहे. साफ करण्याची इंग्लिश आहे क्लीन आणि टेबल द टेबल. क्लीन द टेबल सेंटेन्स काय होईल, क्लीन द टेबल. टेबल साफ कर, क्लीन द टेबल. अजून एक एक्झाम्पल बघा, त्याला बोलव. सेम पाठीमागून पुढे ट्रान्सलेट करत या. बोलण्याची इंग्लिश आहे कॉल आणि त्यालाची इंग्लिश हिम. कॉल हिम. त्याला बोलव, कॉल हिम. माझ्यासोबत खेळ. सेम प्लेची इंग्लिश काय, खेळण्याची इंग्लिश काय आहे, प्ले. आणि सोबतची इंग्लिश विथ आणि माझ्याची इंग्लिश मी. प्ले विथ मी. माझ्यासोबत खेळ, प्ले विथ मी. फॅन चालू कर. सेम पाठीमागून पुढे ट्रान्सलेट करत या. चालू करण्याची इंग्लिश. गाइस तुम्हाला एक कळलं पाहिजे की कोणता वर्ड जोडून आहे आणि कोणता वर्ड वेगळा आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. हे कधी समजेल, जसजसं तुम्ही अशी सेंटेन्स कराल तसतसं तुम्हाला हे आपल्या आपण समजणार आहे. फक्त तुम्हाला या ट्रिकचा यूज करायचा आहे आणि अगदी पहिले काही दिवस याचा यूज करा. हळूहळू तुम्हाला हे सेंटेन्स तुम्ही स्वतःच बोलायला लागाल. फॅन चालू कर. चालू करण्याची इंग्लिश टर्न ऑन आणि फॅन द फॅन. टर्न ऑन द फॅन. टर्न ऑन द फॅन. चहा आण. आणण्याची इंग्लिश ब्रिंग. ब्रिंग आणि चहाची इंग्लिश द टी. ब्रिंग द टी. ब्रिंग द टी. आता अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही ट्रान्सलेट करू शकणार आहात आणि बोलूही शकणार आहात. आता सेकंड नंबर बघा, कृपया शांत बस. हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. कोणाला तरी तुम्ही काय केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे, बरोबर. अशी जी सेंटेन्स आहे ते ट्रान्सलेट करताना जो कृपया वर्ड आहे त्याला इंग्लिशमध्ये तुम्हाला ॲज इट इज पहिल्यांदा लिहायचं आहे. कृपयाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, प्लीज. म्हणून प्लीज आपण ॲज इट इज लिहिलं. बाकीचं जे काही सेंटेन्स उरलं आहे ते सेंटेन्स तुम्हाला सेम पहिल्या सेंटेन्ससारखं ट्रान्सलेट करायचं आहे, पाठीमागून पुढे, बरोबर. आता शांत बसा याची इंग्लिश काय आहे, शांत बसा कीप क्वाइट. प्लीज कीप क्वाइट. शांत बसा, कृपया शांत बसा, प्लीज कीप क्वाइट. अजून एक एक्झाम्पल बघा, कृपया रोज अभ्यास करा. सेम कृपयाची इंग्लिश पहिल्यांदा लिहा. कृपयाची इंग्लिश काय आहे, प्लीज, बरोबर. आता जेही सेंटेन्स उरलं आहे ते पाठीमागून पुढे ट्रान्सलेट करत या. अभ्यास करण्याची इंग्लिश काय आहे, स्टडी आणि रोज डेली. प्लीज स्टडी डेली. प्लीज स्टडी डेली म्हणजे कृपया रोज अभ्यास करा. कृपया रूम साफ करा. रिक्वेस्ट आहे, सेम करा. कृपयाची इंग्लिश पहिल्यांदा लिहा, प्लीज. लिहिलं. आता तुम्हाला साफ करण्याची इंग्लिश माहीत आहे, क्लीन आणि रूम द रूम. सेंटेन्स काय होईल, प्लीज क्लीन द रूम. प्लीज क्लीन द रूम. गाईज तुम्ही म्हणाल की मॅम आम्हाला प्रत्येक वेळेस असंच करावं लागेल. हे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी सांगत आहे. याची जर तुम्हाला चांगली प्रॅक्टिस झाली अशा प्रकारे सेंटेन्स ट्रान्सलेट करण्याची, तर तुम्हाला एक वेळ अशी येईल की तुम्ही अशी सेंटेन्स आपल्या आपण फटाफट तुम्हाला बोलू शकणार आहात. म्हणून याची जेवढी जास्त होईल तेवढी अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. या ट्रिकचा यूज करून आणि सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करा. कृपया मला बोल. सेम आता इथे बघा, कृपयाची इंग्लिश प्लीज. बोलण्याची इंग्लिश टॉक आणि मला टू मी. प्लीज टॉक टू मी. प्लीज
टॉक टू मी. कृपया मला बोल. कृपया मला जाऊ दे. कृपया मला जाऊ दे. आता इथे एक ट्रिक आहे. इथं बघा थोडंसं ट्रिकी आहे हे सेंटेन्स. बघा मी कसं सांगते. कृपयाची इंग्लिश तुम्हाला पहिल्यांदा लिहायची आहे. लिहिली? प्लीज आली कृपयाची इंग्लिश, बरोबर. आता इथे बघा जे बाकीचं सेंटेन्स उरलं आहे, इथे काय करायचं आहे, इथं सब्जेक्ट दिलेला आहे मला. हे सब्जेक्ट आहे इथे. इथं मला जाऊ दे असं सेंटेन्स आहे. इथं काय करायचं आहे तुम्हाला या सेंटेन्समध्ये, अशी जर सेंटेन्स आली मला जाऊ दे, मला करू दे, मला खाऊ दे किंवा मला पिऊ दे, या द्यासाठी तुम्हाला लेटचा यूज करायचा आहे. लेट. आणि त्याच्यानंतर मला हा वर्डची इंग्लिश इथे घ्यायची आहे. मलाची इंग्लिश काय आहे? मी. आणि त्याच्यानंतर जाऊची इंग्लिश लिहायची आहे. गो. बघा कसं केलं आपण. पहिल्यांदा द्याची इंग्लिश लिहिली लेट. त्याच्यानंतर जो सेंटेन्स उरलं तर त्यातला पहिला वर्ड मला, तुला, त्याला, तिला असे वर्ड असतात ते लेटच्या नंतर लिहायचे आणि बाकीचं उरलेलं त्याच्यानंतर लिहायचं आहे. सेंटेन्स काय होईल? प्लीज लेट मी गो. प्लीज लेट मी गो. थोडं ट्रिकी आहे, हळूहळू येईल. आता इथेपर्यंत तुम्हाला कळलं की अशी सेंटेन्स कशी ट्रान्सलेट करायची. याची आपण प्रॅक्टिससुद्धा घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता आपलं 3rd नंबरचं सेंटेन्स आहे, तिथे जाऊ नकोस. हे सेंटेन्स आहे. आता हे सेंटेन्स ट्रान्सलेट कसं करायचं बघा. आता या सेंटेन्समध्ये तुम्ही एखादी गोष्ट करू नको असं सांगितलेलं आहे, बरोबर. तर नकोसाठी तुम्हाला डोंटचा यूज करायचा आहे. कोणता? डोंटचा यूज करायचा आहे, बरोबर. हे सेंटेन्ससुद्धा पहिल्या सेंटेन्ससारखंच ट्रान्सलेट करायचं आहे, म्हणजे पाठीमागून पुढे. पण जे नको आहे त्यासाठी तुम्हाला डोंटचा यूज करा. लिहिलं डोंट. जाण्याची इंग्लिश गो. आणि तिथे देअर. डोंट गो देअर. तिथे जाऊ नकोस. डोंट गो देअर. त्याला सांगू नकोस. सेम. डोंट टेल हिम. डोंट टेल हिम. डोंट. डोंट कसं आलं? नकोची इंग्लिश डोंट. सांगण्याची इंग्लिश टेल. आणि त्यालाची इंग्लिश हिम. डोंट टेल हिम. त्याला सांगू नकोस. अन्न वाया घालू नकोस. डोंट वेस्ट फूड. डोंट वेस्ट फूड. नकोची इंग्लिश डोंट. आणि वाया घालण्याची इंग्लिश वेस्ट. अन्न फूड. डोंट वेस्ट फूड. टी व्ही बघू नकोस. सेम. डोंट वॉच टी व्ही. डोंट वॉच टी व्ही. उगाच रडू नकोस. उगाच रडू नकोस. करा ट्रान्सलेट. डोंट क्राय अननेसेसरीली. डोंट क्राय अननेसेसरीली. नकोस डोंट. रडणे क्राय. आणि उगाच अननेसेसरीली. डोंट क्राय. डोंट क्राय अननेसेसरीली. उगाच रडू नकोस. आता इथंपर्यंत तुम्हाला सगळं चांगल्या प्रकारे समजलेलं आहे, बरोबर. आता हे जर तुम्हाला समजलं असेल गाईस, तर आपण काय करूया, या सगळ्यांची आपण मिक्स सेंटेन्स बघूया. चला मग. कृपया खाली बसा. प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. कसं ट्रान्सलेट करायचं आहे तुम्हाला ती ट्रिक माहिती आहे, तशाच प्रकारे ट्रान्सलेट करत जायचं आहे. तुझा गृहपाठ पूर्ण कर. फिनिश युअर होमवर्क. फिनिश युअर होमवर्क. हे पहिल्या नंबरचं सेंटेन्स आहे जिथे आपण ऑर्डर दिलेली आहे. आणि जे याच्या पहिल्याचं सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये आपण रिक्वेस्ट केलेली होती. इकडे ये. कम हिअर. कम हिअर. खिडकी उघड. ओपन द विंडो. ओपन द विंडो. खिडकी उघड. ओपन द विंडो. ह्याच्यामध्ये सुद्धा ऑर्डर केलेली आहे. हे पुस्तक वाच. रीड धिस बुक. रीड धिस बुक. तुझे नाव लिही. राईट युअर नेम. राईट युअर नेम. थोडंही जरी तुम्हाला कन्फ्युजन वाटलं किंवा असं वाटलं की जमत नाही आहे हे, तर काय करायचं आहे, लगेच पाठीमागं जायचं आहे आणि तो व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि जे सेंटेन्स मी तुम्हाला सांगितले त्याचं एकदा एक्सप्लेनेशन बघायचं आणि परत इकडे येऊन सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दरवाजा बंद कर. क्लोज द डोअर. क्लोज द डोअर. रात्री जागू नकोस. डोंट वेक अप ॲट नाईट.
डोंट वेक अप ॲट नाईट. आपण जे शेवटचं सेंटेन्स बनवलं नकोसाठी ते सेंटेन्स आहे. नकोसाठी डोंट घेतलं. जागणे वेकअप आणि कधी जागू नको रात्री म्हणून ॲट नाईट. डोंट वेक अप ॲट नाईट. येताना भाजी घेऊन ये. ऑर्डर केलेली आहे. ब्रिंग व्हेजिटेबल्स वाईल कमिंग. ब्रिंग व्हेजिटेबल्स वाईल कमिंग. पहिल्यांदा छोटी छोटी सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर थोडे थोडे मोठे मोठे सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू हे स्टेप वाईज जायचं आहे. पहिल्यांदा छोटं घ्या, त्याच्यानंतर थोडंसं मोठं घ्या, त्याच्यानंतर थोडेसे मोठे मोठे करत असं स्टेप वाईज तुम्ही जायचं आहे. मला अभ्यास करू दे. हे सुद्धा सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लेट मी स्टडी. लेट मी स्टडी हे सेंटेन्स थोडं वेगळं आहे, इथं थोडं लक्ष द्या. करू दे यासाठी आपण लेटचा यूज केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट लिहायचा म्हणून सांगितलं. मला, तुला, तिला, त्याला असं आलेलं असेल तर म्हणून इथे मी लिहिलं आपण लेटच्या नंतर आणि त्याच्यानंतर जे काही उरत आहे ते पाठीमागून पुढे लिहित जायचं आहे. स्टडी अभ्यास इथे उरलेला आहे म्हणून आपण स्टडी लिहिलं. लेट मी स्टडी. लेट मी स्टडी. अशा प्रकारच्या सेंटेन्सची जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून अशी सेंटेन्स जर आली तर तुम्ही पटकन बोलू शकाल. माझ्या शब्दाकडे दुर्लक्ष करू नकोस. डोंट इग्नोर माय वर्ड्स. डोंट इग्नोर माय वर्ड्स. दुर्लक्ष करू नका. डोंट इग्नोर माय वर्ड्स. डोंट इग्नोर माय वर्ड्स. नको डोंट. दुर्लक्ष करणे इग्नोर. माझ्या शब्दाकडे माय वर्ड्स. बरोबर. आता इथे तुम्ही माझा इथे पहिल्यांदा लिहिलेला आहे. माझ्याची इंग्लिश पहिल्यांदा लिहिलेली आहे, नंतर शब्दाकडे वर्ड्स असं, कारण हा शब्द एकच मानला जातो म्हणून तो तसा लिहिलेला आहे. टी व्ही बघू नकोस. डोंट वॉच टी व्ही. डोंट वॉच टी व्ही. रात्री उशिरापर्यंत टी व्ही बघू नकोस. डोंट वॉच टी व्ही लेट ॲट नाईट. डोंट वॉच टी व्ही लेट ॲट नाईट. कृपया मला नंतर फोन करा. याच्यामध्ये रिक्वेस्ट केलेली आहे. प्लीज कॉल मी लेटर. प्लीज कॉल मी लेटर. आता तुम्हाला मी मागच्या सेंटेन्समध्ये सांगितलं मला, तुला, याला आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही वर्ब असेल त्याच्यानंतर तो वर्ड लिहायचा आणि परत जसंला तसं सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. म्हणून आपण इथे कॉल लिहिलं आणि कॉलच्या नंतर हा जो मला, तुला किंवा त्याला किंवा एखाद्याचं नावसुद्धा असू शकतं ते तुम्हाला एक वर्बच्या नंतर लिहायचं आहे अशा सेंटेन्समध्ये. म्हणून आपण इथे मी लिहिलं कॉलच्या नंतर आणि नंतरचं इंग्लिश काय आहे, लेटर. प्लीज कॉल मी लेटर. प्लीज कॉल मी लेटर. कृपया हळू बोला. प्लीज स्पीक स्लोली. प्लीज स्पीक स्लोली. कृपया लक्षपूर्वक ऐका. प्लीज लिसन केअरफुली. प्लीज लिसन केअरफुली. पावसात भिजू नकोस. डोंट गेट वेट इन द रेन. डोंट गेट वेट इन द रेन. त्याला रागवू नकोस. डोंट स्कॉल्ड हिम. डोंट स्कॉल्ड हिम. भांडण करू नका. डोंट फाईट. डोंट फाईट. भांडण करू नका. डोंट फाईट. कृपया इथे तुमचे नाव लिहा. याच्यात काय केलेलं आहे, त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. प्लीज राईट युअर नेम हिअर. प्लीज राईट युअर नेम हिअर. प्लीज कृपया लिहा राईट आणि तुमचे नाव म्हटलं आहे. मी तुम्हाला सांगितलं तुमचे, आमचे असंही काही आलं तर ते तुम्हाला वर्बच्या नंतर लिहायचं आहे. वर्ब आपलं काय आहे, राईट क्रियापद आहे. याच्यानंतर म्हणून आपण इथे काय घेतलं, तुमचा हा वर्ड घेतला यू आणि त्याच्यानंतर नाव. सेम मग परत इथे हिअर. प्लीज राईट युअर नेम हिअर. दरवाजा बंद करा. क्लोज द डोअर. क्लोज द डोअर. कृपया खाली बसा. प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. कृपया खाली बसा.
तुझे हात धो. वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. हे पुस्तक वाच. रीड धिस बुक. रीड धिस बुक. तुझे नाव लिही. राईट युअर नेम. राईट युअर नेम. झोपायला जा. गो टू बेड. गो टू बेड. लाईट बंद करा. टर्न ऑफ द लाईट. टर्न ऑफ द लाईट. लाईट बंद करणे, टर्न ऑफ, आणि लाईट द लाईट. टर्न ऑफ द लाईट, लाईट बंद करा. तुझ्या आईला फोन कर. कॉल युअर मॉम. कॉल युअर मॉम. पुस्तक उघड. ओपन युअर बुक. ओपन युअर बुक. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल असेल, आणि थोडाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल असेल तर गाईज व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे, सोबत शेअर करायचं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ ज्यांनाही अशा प्रकारे इंग्लिश शिकायची असेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे.